झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देणे तसेच दारिद्र्य रेषेच्या अपीलपात्र कुटुंबांना लाभ देण्याबाबतच्या न्यायालयीन आदेशाचे पालन होत नसल्याच्या निषेधार्थ श्रावणबाळ मातापिता सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यात आले। उच्च न्यायालयाने शासनाच्या 4 एप्रिल 2002, 12 जुलै 2011 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 28 जानेवारी 2011 च्या आदेशाप्रमाणे झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे आदेश दिलेत। त्याप्रमाणे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात लेआउट करण्याबाबत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना देखील करण्यात आली। असं असलं तरी या समित्या कागदोपत्रीत असून त्यांच्याकडून अद्यापही कार्यवाही सुरू झाली नाहीये। याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात आलं असल्याचं या संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी यावेळी सांगितलंय। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृद्धापकाळ योजनेत एकदा सुरू झालेले अनुदान सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय बंद करता येत नाही। दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव असल्यास किंवा 21,000च्या आतील उत्पन्न असल्यास लाभार्थीस सज्ञान मुले असले तरी देखील लाभार्थी पात्र ठरतो। परंतु तहसीलदार यांच्याकडून स्वयंघोषित नियमावलीचा वापर करून चालू असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान हे बंद केले जात असल्याचा आरोप यावेळी निंबाळकर यांनी केलाय। या ठिकाणी आम्ही आज झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून आणि काळे फडके बांधून त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करतोय। त्याचं कारण असं आहे की शासनाने 4 एप्रिल 2002ला 95 पूर्वीची अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला आणि हे अतिक्रमण नियमित करताना माननीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली जागांचं लेआउट करण्यासाठी समिती स्थापन करायला सांगितली। पण आज या आदेशाला या शासन निर्णयाला 15 वर्ष होत आली तरी याची अंमलबजावणी झाली नाही। म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टाने सांगितलं की शासनाच्या 4 एप्रिल 2002 त्याचप्रमाणे दुसरा शासनाचा एक निर्णय आहे 12 जुलै 2011 आणि सर्वोच्च न्यायालयाचा 28 जानेवारी 2011च्या शासन निर्णयाच्या आदेशाचा वापर करून या सर्व झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे द्या। सर्वोच्च न्यायालयाने 28 जानेवारी 2011ला जो आदेश दिला त्यामध्ये अतिक्रमण पाडण्याचा आदेश दिला, पण या अतिक्रमणामधून दलित, आदिवासी, भूमिहीन, शेतमजूर इत्यादींची यापूर्वीच्या शासन निर्णयाद्वारे जे अतिक्रमण पात्र आहेत या अतिक्रमण धारकांना वगळलेलं आहे आणि या अशा अतिक्रमणांना पाडण्यास मनाई केलेली। त्यांचा आदेश फक्त धनदांडगे राजकीय शक्तीच्या शैक्षणिक संस्थेसाठी ज्यांनी जागा दाबल्या त्यांच्यासाठी होता, पण प्रशासकीय यंत्रणेने मात्र या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दुरुपयोग करून या गोरगरिबांना नोटिसा पाठवल्या आणि आज ते या ठिकाणी धमक्या देत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी या प्रशासनाचा निषेध करतो। एका बाजूला माननीय एकनाथराव खडसेंनी 2000 पूर्वीचे अतिक्रमण नियमित करायचा निर्णय घेतला, पण या ठिकाणी प्रशासन मात्र गोरगरिबांचं अतिक्रमण पाडण्याचा निर्णय घेत आहे। पण आता या ठिकाणी आम्ही आज 1 दिवसाचं उपोषण करणार आहोत आणि आमचं पुढचं जे आंदोलन आहे ते पुढचं आंदोलन 4 एप्रिल 2002ला या शासन निर्णय 4 एप्रिल 2016ला या शासन निर्णयाला 14 वर्ष पूर्ण होऊन हा शासन निर्णय 15व्या वर्षात पदार्पण करतोय। म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या शासन निर्णयाचा 15वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणार आहोत। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही केक कापणार आहोत आणि तेच केक आम्ही सर्व तहसीलदारांना आणि अधिकाऱ्यांना आणि त्या कर्मचाऱ्यांना भरवणार आहोत। आणि यानंतर 23 जून 2016ला जो माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिला या आदेशाला 1 वर्ष पूर्ण होतं आणि 23 जून 2016 पासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो झोपडपट्टीधारक हे आमरण उपोषणाला बसतील आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही 23 जून 2010 पर्यंत मालकी हक्काचे उतारे मिळवणार। प्रतिनिधी संग्राम पोटे, LSS न्यूज, अहमदनगर।